4-5 वांगी घेऊन आधी ती विळीने कट करून घ्यावे आणि पाण्यात टाकावे मिठाच्या। त्यानंतर थोडेसे खोबरे घेऊन त्याचे 4-5 तुकडे करून घ्यावे। त्यानंतर एक कांदा बारीक कट करून घ्यावा। थोडीशी कोथिंबीर कट करून घ्यावी। 2 पळी तेल टाकून त्यामध्ये थोडेसे खोबरे लाल होईपर्यंत भाजून घ्यावे। खोबरं आता लाल झालेलं आहे ते एक मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यावे। त्यानंतर कांदा टाकावा। कांदा पण लाल होईपर्यंत भाजून घ्यावा। कांदा लाल होईपर्यंत आपण 4-5 वांगे चिरलेले आहेत त्यामध्ये थोडेसे मीठ टाकून ठेवावेत। मीठ टाकेपर्यंत आपला कांदा लाल झालेला आहे तो काढून घ्यावा आणि तो मिक्सरला फिरवून घ्यावा। ग्रेव्ही आपली छान झालेली आहे। आता कढईमध्ये 2-3 चमचे तेल टाकून त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी, अर्धा चमचा जिरे आणि आता आपण कट केलेले वांगी टाकून घ्यावे। वांगे भाजल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकून घ्यावी। अर्धा चमचा हळद, 2 चमचे गरम मसाला आणि अर्धा चम्मच कांदा लसूण मसाला आणि आता आपण केलेलं खोबरं आणि कांद्याचं वाटण टाकून घ्यावं आणि आवश्यकतेनुसार गरम पाणी टाकून घ्यावं। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकावे आणि हे लक्षात ठेवावे की आपण आधी वांग्यात मीठ टाकलेलं आहे। आणि आता 10 ते 15 मिनिट शिजेपर्यंत वाट बघावी। आपल्या भाजीला किती छान तरी आलेली आहे। वांगे थोडेसे दाबून पाहावेत शिजलेत का नाही।